हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्तच असाल. आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. एखादं काम आपण करू करू म्हणतो, पण त्याचा काही मुहूर्त निघतच नाही. तसंच काहीसं माझ्यासोबतही झालं होतं. बेडरूमची सफाई करायची म्हटलं तर होतं, पण त्याचा काही मुहूर्त निघतच नव्हता. मग शेवटी एकदाचा मुहूर्त काढूनच टाकला आणि घेतली बेडरूमची साफसफाई करायला. साफसफाई करायला घेतल्यावरच समजते आपल्या रूममध्ये किंवा आपल्या घरात किती पसारा आहे. नाही नाही म्हणता पूर्ण रूमवरच पसारा झाला होता. कुठून सुरुवात करायची मला काही समजतच नव्हतं. बघा किती हा पसारा. जोपर्यंत सुरुवात करणार नव्हती तोपर्यंत या पसाऱ्याचा शेवटही होणार नव्हता. म्हणून शेवटी या ड्रीम कॅचरपासूनच साफसफाईला सुरुवात केली. कॅचर बेडरूममध्ये लावल्याने वाईट स्वप्न पडत नाही असं म्हणतात, म्हणून ते आम्ही आणलेलं होतं. तिकडे मी पूर्ण पसारा काढला होता आणि रूमची झाडझूड करून घेतली. धूळ जाण्यासाठी मी फॅन ऑन करून ठेवला होता. तोपर्यंत म्हटलं चला रूममधले जे सामान धुण्यायोग्य आहे त्याला धुवून स्वच्छ वाळवत टाकायला ठेवायचं. तर मी एक एक करून सर्व सामान व्यवस्थित धुवत होती आणि या चटईवर ते वाळवण्यासाठी सुद्धा ठेवत होती. माझी सुरुवात होत नाही आणि झाली तर मग शेवट व्हायचं नाव घेत नाही. बेडरूमची सफाई झाली तेच माझं लक्ष बाकीच्या खेळण्यांकडे गेलं. त्यालाही खूप दिवसांपासून धुतलेलं नव्हतं, म्हणून चला म्हटलं तेही धुवून घेते. म्हणून तिचे सर्व खेळणे धुवायला घेतली. तसंही आता बाकी शाळेत जाणार आहे तर एवढे खेळणे तिला लागणार नाही, म्हणून मोजकेच खेळणे तिला खेळण्यासाठी ठेवणार आहे आणि बाकीचे ठेवून देणार आहे. तिचे खेळण्याचा पसारा पहा किती. तो पसारा लहान मुलं घरात आल्यावर पसाऱ्यांचा काही अंतच नसतो. तिने स्वच्छ पाण्याने निरम्याच्या पाण्याने धुवून घेतली आणि ते वाळवत ठेवली. मग तोपर्यंत आली पुन्हा बेडरूममध्ये. काही बेडरूम झाडून तर झाली होती, पण तिथल्या वस्तू पुसायच्या बाकी होत्या, म्हणून सर्व वस्तू पुसायला घेतल्या. अलमारी, ड्रेसिंग टेबल, दिवाण या सर्व गोष्टींना व्यवस्थित पुसून घेतलं. आमचं घर खूप रोडवरही नाही, पण एवढा धूळ येतो कुठून मला काही समजतच नव्हतं. असं वाटत होतं की कित्येक दिवसापासून सफाई केलेली नाही. शेवटी एकदाची झाली पूर्ण बेडरूमची सफाई. तर बघा फायनल लुक असा होता. सर्व आवरून वगैरे व्यवस्थित केलं होतं. त्यानंतर असं काही दिसत होतं माझं बेडरूम. कसं दिसत आहे माझं बेडरूम ते नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याही सोबत असंच होते का? सफाई काढायची नाही आणि काढली तर मग सर्वच सफाई करून घ्यायची. असंच तुमच्यासोबतही होतं का? नक्की कमेंट्स करून सांगा. आजचा मिनी ब्लॉग आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.